आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परमेश्वरा, चहा गरम असतानाच नंदूला पिढ्याची सुबुद्धी दे रे देवा, नाहीतर कामात रमून जाईल आणि चहाचं सुद्धा विसरून जाईल। घेते। अरे वा, आज काय गोडाचा बेत दिसतो की काय? किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला। का का तुला आनंदी आनंद झाला? कारण माझ्या भावाला तुमच्या लेकाला प्रमोशन मिळालेलं आहे। काय सांगतेस? म्हणजे बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून प्रमोशन? रोहन आणि अधिराच्या मार्गातले सगळे अडथळे असे हळूहळू दूर होताना दिसतायत मला। अगं, तो आधीपासूनच मोकळा होता, फक्त त्याच्या लग्नाचा मार्ग तुझ्या लग्नाच्या स्टेशनवरून जातो म्हणून घोडं अडलंय। बाबा तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलू नका बाबा, असं म्हणू नकोस, मलाही असंच वाटतं। बाबा, तुम्हाला काय वाटतंय हे मला कळतंय, पण तुम्ही असं सतत त्याच्या समोर ह्या गोष्टी नका बोलत जाऊ, कारण तो मुलगा तेवढंच डोक्यात ठेवतो। बाबा, त्याचं लग्न ठरलंय, मग आता माझ्या लग्नासाठी तुम्ही त्या दोघांना थांबवून ठेवू नका। आपण त्या मुलीशी चुकीचं नाही वागत होत का हे करताना? आणि बाबा समजा नाही, माझं एवढ्यात लग्न नाही ठरलं तर काय करणार आहात? अगं, पण आपण असं म्हणायचंच कशाला? नंदू, बराच काळ आपण तुझ्या लग्नासाठी धडपड केलेली नाही। तू म्हणालीस डॉक्टरेट मिळेपर्यंत थांबा, मी तुझं ऐकलो बाळा, पण आता सगळं झालंय ना। अगं, तू मुलं बघायला सुरुवात कर, तुला कोणीतरी नक्की चांगला मुलगा मिळेल। हे बघ नंदू, तुझं लग्न ठरलं रे ठरलं की मी लगेच रोहनच्या लग्नाची बोलणी करायला सुरुवात करेन, आणि त्याचं लग्न लांबणीवर पडू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर तू तुझ्या लग्नाचं मनावर घे। सुनो ना सुन लो ना, हम सफर किसी को चुन लो ना। बरी ही पण चाल, पण आदेश श्रीवास्तवला थोडी वेगळी सुचली होती। पिंट्या दादाला जर हे कळलं ना, तर तो मम्माशी माझ्या बाजूने नक्की बोलेल। माझ्या मनाविरुद्ध तो एकही गोष्ट घडू देणार नाही, मला माहितीये। आय शुड कॉल पिंट्या दादा। दादा, पिंट्या दादा, उचल ना। हे बघा मॅडम, सॉरी, चूक झाली माझ्या ड्रायव्हरच्या वतीनं, मी तुमची माफी मागतो। माफीने काय होणार आहे? माफीने काय होणार आहे? माफी झालं चुलीत। अहो, माफीने काही जखमा बऱ्या होत नाही, उपचार करावे लागणार आहेत, उपचार। तुमच्यासाठी काय हो, यांच्यासाठी काय हो? सॉरी हा नुसता शब्द आहे, पण आमच्यासाठी ना तोंडाला पुसलेली पानं आहेत ही। आज माझ्या मुलीचं किती किती आयुष्याचं नुकसान केलं तुम्ही तुमच्या या गाडीमुळे। सांगा, ती आता चालू देखील शकणार नाहीये, तिला कुठे जायचं होतं, आता ती मॉडेलिंगसाठी ऑडिशनला जाणार होती, कशी जाणार ती सांगा? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ना माझ्या बहिणीला घरी पाहुणे येणार आहेत बघायला, मला घरी वेळेत गेलं पाहिजे। तुमच्या बहिणीचं सगळं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं की नाही? मग माझ्या पण मुलीचं चांगलं व्हावं असं मला वाटणार ना। आता तिचा पाय मोडलाय, कसं लग्न होणार तिथे सांगा बरं? आमच्या घरी तर जागा पण नाहीये अशा या बिन लग्नाच्या मुलीला कायमचं घरी ठेवायला। माझं ऐका ना, मला उशीर झालाय, मला प्लीज जाऊ दे। हे बघा, घरची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे, मी मोठा भाऊ आहे तिचा, मी नाही गेलो ना तर प्रॉब्लेम येईल, मला प्लीज जाऊ दे। माझ्यावर पण जबाबदारी आहे माझ्या मुलीची। हा, पण बघा बघा तुम्ही काय अवस्था करून टाकली तुमच्या दाढीने माझ्या मुलीची। आता तर धड तिला चालताही येत नाहीये, केवढी मोठी मॉडेल होणार आहे ती। आता कोण करणार तिच्याशी लग्न सांगा बघू? बघा त्याची ओरडते बघा, तुमच्यामुळे सगळं नुकसान झालंय। मॅडम मी तुम्हाला मगाशी म्हटलं नाही, तुमचं अजिबात ऐकणार नाहीये। तुम्ही गाडी घाला माझ्या अंगावर ना, मी इथंच थांबेन, हलणार नाही बिलकुल इथून। नाही नाही नाही।
करूया दादा? झाली फेकाफेकी करून झाली. अजून तयार नाहीयेस तू? मी काय सांगून गेले ते ऐकू आलं नाही का तुला? ऐकलं, पण मला ऐकायचं नाहीये. मूर्खपणा करू नकोस. 5 मिनिटात तयार व्हायचं आणि खाली यायचं. मला कुठेही यायचं नाहीये. मला त्या मुलाला भेटायचं नाहीये. मला लग्नही नाही करायचंय. मला दादाशी बोलायचंय. मी त्याच्याशी बोलल्याशिवाय काही करणार नाहीये. तुझी मिजाज पास. शेवटचं सांगते, 5 मिनिटात रेडी हो आणि खाली ये. मला यायचं नाहीये. तुला किती वेळा सांगू मला यायचं नाही. खाली पाहुणे बसलेत, त्यामुळे तुझा आवाज कमी. आता मी जेवढं सांगते तेवढं ऐकायचं. 5 मिनिटात तयार व्हायचं आणि गपचूप खाली यायचं. कळतंय का? मॅडम, ओ मॅडम, मला तुमचा प्रॉब्लेम समजतोय. मी तुम्हाला मदत करतो. हा, मी पैसे देतो. ओके? पैसे? क्लायमॅक्स? आनंद, पैसे? काय म्हणालात तुम्ही? पैसे देणार? तुम्हाला काय म्हटलं? हे सगळं आम्ही पैशासाठी केलं? हो, पैसे सगळं काही नसतं. आज जर तिचा जीव गेला असता तर तो पैशानं भरून निघाला असता का? तसं नाही म्हणायचं मला. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर जो काही खर्च होईल ते पैसे मी देतो असं मला म्हणायचंय. हो, मग काय तुम्हाला द्यावेच लागणार आहे. उपकार केल्यासारखं काय बोलताय? पण एवढ्यानं भरून निघणार नाहीये. खूप मोठी मॉडेल झाली असती ती. आज तिचं शूटिंग होतं. तिने शूटिंग केलं असतं ना, 15-20 लाख रुपये पर डे तिला मिळाले असते. पण तुमच्या गाडीने सगळी वाट लावून टाकली. माझं ऐका, मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. पण आता मला जाऊ दे प्लीज. घरी पाहुणे वाट बघतायत. हो, मग आधी तुमच्या ड्रायव्हरला नीट गाडी चालवायला शिकवा आणि नंतर मग मला येऊन समजावा तुम्ही. मी नाही जाणार आहे. मी तुमचं ऐकणार पण नाहीये. मी काही ऐकणार नाहीये. माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. मी इथून निघणारच नाहीये. त्या बाई रस्ता अडवून उभ्या आहेत. जाऊ देत नाहीत आपल्याला. उशीर झालाय, तुला कळतंय ना? हो, त्या तसं ऐकणार नाहीत. मला आवाज चढवावा लागेल. एक मिनिट थांब. मॅडम, काय कुठे लागले तुमच्या मुलीला? गुडघ्याला लागलंय. गुडघ्याला? बघू जरा कुठे लागले. दाखवता येणार नाहीये. अहो, फक्त गुडघ्याला लागले ना. बाकी तू कुठे खर्चटे देखील नाही तिला. तुम्ही ठरवणार आहे कोण? मी सांगितलेलं तिला लागलाय. मग हे न बघता तुम्हाला कसं कळलं? अरे आई आहे मी. साध्या आई नाही, कांगावा करणारी आई, तमाशा घालणाऱ्या आई आहात तुम्ही. तमाशा घालणाऱ्या. तमाशा करते मी एवढ्या पोटतिडकीने मी तिच्यासाठी बोलते. तमाशा करणारी आई आहे मी. माझ्या मुलीला एवढं लागलेलं आहे. माझ्या जीवाचा आकांत होत आहे. तुम्हाला काय कळत नाहीये? दोघातली तुटे ना